कला आणि संगीताचा सोहळा अनुभवण्यासाठी ठाणेकर काल 9 फेब्रुवारी 2026 रोजी मोठ्या संख्येने संस्कृती आर्ट फेस्टिवल 2026 मध्ये सहभागी झाले होते. कला संगमाची विठ्ठलवारी या संकल्पनेवर आधारित या फेस्टिवलचा कालचा चौथा दिवस खूपच रंगतदार आणि संस्मरणीय ठरला. या फेस्टिवलमध्ये राहुल यू या म्युझिकल बँडच्या लाईव्ह परफॉर्मन्सनं युवा ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुलांना देखील हजेरी लावत आनंद लुटलाय. दरम्यान या ठिकाणी सिंगर राहुल यांनी अनेक स्वलिखित गाण्यांनी उपस्थित रसिकांची मनं जिंकलेत. अनेक प्रेक्षकांच्या गाण्यांच्या तालावर नाचत व गाणी गुणगुणत या लाईव्ह परफॉर्मन्सचा आनंद लुटलाय. Let's go! मुंबई माझं प्रेम कारण मी एक कलाकार पण खरं सांगतो पुणे देतय कलेला हा आकार. रॅन्डम किस्सा आणि कोणी पण भेटतं माझ्या गाडीला MS-29 बसताना म्हणतात तुम्ही बाहेर येऊन आमचं पुणे भरून टाकलंय, आम्हाला राहायला जागा नाही सोडली. मी म्हटलं काका नीट बघा, मी तुमचा होणारच जावईच की. लेट्स गो. माझा काम बारीक माझ्या सारखा और कोणी माझा काम बारीक एक नंबर माझ्या सारखा और कोणी. फ्रँकली स्पीकिंग ठाण्यामध्ये पहिल्यांदाच परफॉर्म करतोय आणि इतका सुंदर प्रतिसाद ऑडियन्सकडनं मिळाला अशा माझ्या गाण्यांना, जे माझे ओरिजिनल माझी स्वतःची गाणी आहेत, आणि त्यांनी इतकं सपोर्ट केलं, इतकं प्रेम दाखवलं की आय एम रिअली ओव्हरवेल्म्ड की इतकं सुंदर कसं होऊ शकतं. काहीतरी एक स्वप्नासारखं वाटत होतं काल की आज इथे परफॉर्म करणार मी. इतकं सुंदर फेस्टिवल आहे आणि माझी बरेच वर्षांची इच्छा होती की अशा ओपन फेस्टिवलला, संस्कृती फेस्टिवलला मला परफॉर्म करायचं आहे आणि आज मला चान्स मिळाला. मी माझं आणि माझ्या टीमनी 100% डिलिव्हर केलं आणि ऑडियन्स वॉज आवर फोर्थ गाय. त्यांनी आपलं काम पूर्ण केलं, त्यांनी प्रेमात कुठेच कमी नाही जोडली आणि आय एम रिअली ओव्हरवेल्म्ड. मला खूप आनंद होतो आज इथे परफॉर्म करायला आलो मी. पुढेही तुम्हाला संधी भेटली तर येणार काय? नक्की, मला आवडेल. मला ओपन फेस्टिवल, संस्कृती फेस्टिवल, मुंबई फेस्टिवल्स, मुंबईकर्स मुझे बुलाव, मला बोलवा. मला नक्की आवडेल तुमच्यासाठी परफॉर्म करायला आणि येस, तुमचं प्रेम माझ्यासाठी माझे आशीर्वाद आहेत. थँक्यू सो मच. याचं क्रेडिट एंटायर टीमला जातं. मी सगळ्यात शेवटी याच्यात क्रेडिट घ्यायला, कारण मी इथे आहे तर माझ्या लोकांमुळे. ड्रमर Preyas, we have Preyas on drums, Vicky on guitars, Kapil our manager, Aditya on sound, this entire Upwan management team, संदीप माहेश्वरी जी त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं. थँक्यू सो मच फॉर एव्हरीवन फॉर हॅव्हिंग अस. त्यांच्याशिवाय पॉसिबल असं झालं. आणि डेफिनेटली ऑडियन्सला सगळ्यात मोठा थँक्यू आणि उपवन फेस्टिवलचे मनापासून आभार. तुमचे अपकमिंग सॉंग्स कसे?
अपकमिंग सॉंग्स भरपूर आहे. एक खयाल नावाचं गाणं आहे, मी आज बरेच गाणे त्यातले परफॉर्म केले. सो एक खयाल, मेरी हो तुम, पहली पहली बार च्या गाण्यांना आज खूप प्रतिसाद मिळाला. त्या गाण्यांचे पुढचे 3 रिलीजेस आहेत. सो येस एव्हरीवन, स्टे ट्यून त्या गाण्यांसाठी नक्कीच वाट बघा. मला ऐकताय, ज्यांच्यापर्यंत माझा आवाज पोहोचतोय त्यांनी जन व्हॉइस चॅनलला लगेच लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करा, कारण खूप एक्साइटिंगच्या सगळ्या अपडेट्स या चॅनलवर तुम्हाला मिळत राहतील. सो नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा. लेट्स गो. मैं न्यासा और राहुल यू के लिए ड्रम्स प्ले करता हूँ. फर्स्ट डे पे भी हमने प्ले किया था और फोर्थ डे पे भी आज प्ले किया हमने, लेकिन क्राउड का रिस्पांस बहुत अच्छा है. यहाँ पे आर्ट का सबसे ज़्यादा वैल्यू है. जो भी लोग आ रहे हैं आपको खड़े रह के सुन रहे हैं, हर एक शब्द का वो मीनिंग जो है वो समझ रहे हैं, और जितना भी हमारा ओरिजिनल एक्ट है उसको सपोर्ट कर रहे हैं. तो ये सांस्कृतिक आर्ट फेस्टिवल ने बहुत अच्छा इनिशिएटिव लिया है, जहाँ पे टेक भी बहुत अच्छा है, स्टेज भी बहुत अच्छा है, उनका मैनेजमेंट भी बहुत अच्छा है, और ऑडियंस तो उससे भी बेटर है कि जहाँ पे ओरिजिनल आर्ट को बढ़ावा दे रहे हैं. सो मेरा एक्सपीरियंस बहुत अच्छा रहा और मैं हर साल यहाँ पे आना चाहूँगा. सो थैंक यू.